तर आज सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आता आपण चाललोय सातारावरून आपण कोल्हापूर आणि कोकणला जाणार आहे आणि ही आपली पूर्ण जर्नी आपण आता तुम्हाला दाखवणार आहे. हे वायपर मारतानाचं जे बफरमध्ये आपलं पाणी असतं ना ते ठेवलं आहे, ते संपत आलेलं. शॅम्पू नाही, नॉर्मल पाणी ठेवलं. सो मेन तर आम्ही चाललो आहे पूजेला, एका मित्राच्या लग्नाचे. मी रिसेंटली तो ब्लॉग तुम्हाला शेअर केलेला आहे लग्नाचा नाशिकचा. सो तो जाऊन बघा पहिला, त्यानंतर आता ही जर्नी या. हां, आणि आता या जर्नीमध्ये आम्ही 4 लोक असेल उद्यापासून. सकाळी आता मस्तपैकी सुंदरसा मोकळा रस्ता आहे. आम्ही आता खारघरच्या जवळ आहे. लवकरच आम्ही आता एक्सप्रेसवेला लागू, तेव्हा एक नवीन व्हिडिओ काढू, तो पण टाकू. तर मित्रांनो, आम्ही आता पुण्याच्या अलीकडे आणि तुम्ही आता पाहत असाल एकदम सुंदरशी सकाळ झालेली आहे. सो काल आपण भरला होता 6.67 असा काहीतरी किलो भरलेला. आता परत चालू केले आपण. डायरेक्ट आता खेड शिवापूरला भरतो डायरेक्ट. त्यामध्ये आपली 1.5 ते 1 स्टिक जी होती ती बाकी होती. ओके, सो आजचा आपला प्रवासी आहे पुंडेश्वर, त्याला मी बोलतो. मस्त असे सकाळ पुणे क्रॉस करतो आहे. आता मग आपल्या गावी जाईल, कारण की आपल्या गावच्या भावाला एक छोटंसं सरप्राईज भेटणार आहे. त्यानंतर मग तिकडून आपल्या गावाला एक स्पेशल अशी बासुंदी भेटते. तर ती बासुंदी सगळ्यांना खूप आवडते, ती घ्यायला जाणार आहे आपण. आणि तिकडून मग मित्राच्या गावी जाऊन त्यांना जरा खुश करूया, सरप्राईज. बाय बाय. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला दिसतंय आम्ही आता खंडाळ्याच्या घाटात पोचलोय. सुंदरसा सूर्य, सुंदरशी सकाळ आहे आणि सुंदरसा रस्ता आणि छोटासा घाट. आगे देखना चाहिए था भाई, बीच में क्या हुआ अभी. अशा अचानक खूप साऱ्या गोष्टी मध्ये येत आहेत रस्त्याच्या. आम्ही खूप वेळा ऑब्झर्व केलंय आज. खूप साऱ्या गाड्या बंद पडलेल्या मध्येच. फुल पॉवर स्टेरिंग, एकदम नागमोडी वळणे. खंडाळ्याच्या घाटात आहे आपण आता. वाव, समोरचा निसर्ग बघा, रस्ता बघा. ही जी पुढे गाडी दिसते ना ब्ल्यू कलरची, लेट मी शो यू गाईज. दिस इज मे बी XUV 700. येस इट इज. आपल्याकडे एक पुढच्या वर्षी गाडी असणार ही XUV 700. मला ब्लूच कलर आवडतो. नक्कीच. मला आहे ना हे असं बाजूला हायवेच्या असं हे सर्व ऊस वगैरे, हे सर्व शेती, हे सर्वात जास्त आवडतं. तू काय म्हणतो हर्षद, तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? म्हणजे आपल्या साईडचे जे आहेत ना, सातारा कराड या साईडचे रोड, बाई इकडे आलो एक वाईब आहे बघा. वाईब आहे यार, असं वाटतं खरंच गावाला आलोय. ही बघा कृष्णा नदी. तुम्हाला कोयनेचं पण दर्शन होईल. सुंदर. हे बघा, हे सुख आहे, सुख. ह्या रवंत करणाऱ्या गाया, त्यानंतर ते अशी बैल बैल पांढरे कपडे घातलेले आपले अशा आजोबा, ते नऊवारी साडी मधल्या आजी, यामध्ये जे प्रेम आहे, जे सुख आहे, आपल्या गावाला जातानाचा इंटरेस्ट. वाईब आहे यार, वाईब आहे. यो गाईज, हाऊ आर यू? काय करताय हे पिल्लो? हे बघा, प्रत्येक
गावात कॉमन असणारी गोष्ट आहे. पाण्याची टाकी. पंचायत बघितलंय का? कोणी कोणी बघितलंय? हे बघा गावाकडचे कष्ट आहे. या वजातनं निघते. गावाकडचे बारक रोड आहेत ना, त्याची मजा आहे ना बाई. वा निसर्ग. हो डॉन बोलते. गेला का रे बाजूला? झाला बाजूला? हा झालं, जाऊ दे. इकडे शामू आणि मामू. ए कोंबडी. इकडे कोंबडी नाही, मोठे बैल. शामू मामू रामू आणि बोमा. अरे खोंड वा वा वा. हात लावून देईल का रे? नको नको. पाहनल हे पण आहे. गई आहे. मामा ओळखला ना? आहेत तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये आता. कसे फायनली आपल्या रानातल्या घरात पोचलोय. हेअर इज माय ब्रदर. सोन्या बोलता त्याला. अँड इज सच ए गोल्ड मॅन. गावाला ना आणण्याचं कारण तोडलं याने फुल. याला आणला पाहिजे. निघ आता परत तोडलं तर हानी. तर हे बघा, हे गावाकडे अशी फवारणी करतात. का फवारणी दाखव, एक वाईज पंप मारून दाखव की. ये बघा यो नालायक माणूस मला असं म्हणतोय. या अशा लोकांना मारण्यासाठी हे किडे आहेत ना, हे किडे मारण्यासाठी ह्यो पंप वापरला जातो. काका इकडे मारा ह्या किड्यांवर. लय मोठा किडा आहे. हे नको ते ग्रास काढण्यासाठी ना बापू. आपलं गाव आहे, आपलं गाव हे ना माहिती. बघा आम्ही फुल घेतलंय. फुल बापूंच्या बघा बापूंच्या मळ्यातून फवारणी मारून घेतली. फायनली आपण आपल्या गावात आलेलो आहे. हे आपलं मंदिर भैरवनाथाचं ग्रामदेव. माय फेवरेट थिंग. गाव आणि त्याचा घर आपलं दिसवण. हे बघा आपलं घर. आणि हे आपल्या गाया आपल्या म्हणजे समोरच्या पण आपल्याच बघायला गेलं. हा बंगला मथुरा निवास. मथुरा निवास. द किंग ऑफ शिंटेज. माझ्याकडे काय भाऊ ओळखला का? एवढा शांत बाबा तूच. अजून कोण नाही. टाइम टू गो. इच्छा तर नाही जायची काही, पण काय आता दुसऱ्या कार्यासाठी आलो आपण. ही आपली कृष्णा नदी. जातानाही तिचं दर्शन होतं. खूप लहानपणापासून हिने आम्हाला बघितलंय. काही चप्पल नदी पाहिजे तेव्हापासून या पुलावरून चालायचं आज गाडी. सो एव्हरीथिंग विल चेंज बट इट टेक्स टाइम. ग्रेट थिंग्स टेक टाइम. सो या गावानं खूप काय बघितलंय. जायची इच्छा नाही अगेन रिपीट, बट जावं लागणार आहे आपल्याला. सो बाय बाय. येऊ परतच.